नमस्कार, निशिताज मसाले रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत काकडीचे पोहे. उन्हाळा तर वाढतच चाललेला आहे. थंडगार असं खाण्यामध्ये येण्यासाठी आपण काकडीचे हलके, चवदार, चविष्ट असे पोहे बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात आपण. इथे आपण हे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आपल्याला कमी जास्त प्रमाणात पोहे घेऊ शकतो. तर 1 वाटी हे पोहे घेतलेले आहेत. मिरच्या घेतल्यात, त्यासाठी 2 तिखट आहेत या मिरच्या. त्याच्यानंतर कढीपत्ता आहे हा. इथे शेंगदाणे घेतले ती 2 चमचे मी. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. लिंबू आहे, अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो आपण पिळून घेणार आहोत. खोबरं घेतलेलं आहे किसून, ओलं खोबरं आहे. 1 वाटी ही आपण किसून घेतलेली काकडी आहे. 1 काकडी घेतलेली आहे किसून. इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. फोडणीसाठी आपण हे जिरं, मोहरी घेतलेले आहे. तेल घ्यायचं आहे फोडणीसाठी 2 चमचे. मीठ चवीनुसार, 1 चमचा साखर आणि आता इथे हे आपण गार्निशसाठी डाळिंबाचे दाणे घेणार आहोत. तर हे झालं साहित्य. आणि आता आपण पोहे प्रथम धुवून घेऊ. तर हे पोहे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. आणि निथळत ठेवूया. पूर्ण पाणी आपण पाहू शकता. अशा प्रकारे आपले हे पोहे भिजवून मोकळे झालेले आहेत. आणि या भांड्यामध्ये आता आपण हे असं काढून घ्यायचं. त्यानंतर आपण किसलेली ही काकडी घालून घ्यायची. त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची. त्यानंतर आपण कांदा घालून घेऊया. त्यानंतर ओलं खोबरं तेही आपण घालून घ्यायचं. आणि आता छानपैकी हे मिक्स करू आणि थोडा वेळ आपण साईडला ठेवून देऊ. खूपच चविष्ट असे हे काकडीचे पोहे. आपण आता तेल घालून घेऊया. त्यामध्ये शेंगदाणे पण तळून घ्यायचे. खरपूस असे शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे झालेले आहेत, ते काढून घ्यायचे. त्यानंतर जिरं, मोहरी घालायची आपल्याला. मोहरी लगेच तडतडली, जिरं घालून घ्यायचं. मिरच्या, कढीपत्ता घालायचा आणि गॅस बंद करूया. असा आपला हा छानपैकी तडका झालेला आहे. असा आपला गरम गरम तडका झणझणीत असं आपण पोह्यांवर घालून घ्यायचं. छानपैकी मिक्स करायचं. त्यानंतर आपण त्यामध्ये हे शेंगदाणे तळलेले ते घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालायचं. अगोदर मीठ घातलं नव्हतं कारण पाणी सुटतं काकडीला. तर आता मीठ घालून घ्यायचंय. साखर आपण घातलेली आहे. आता त्यानंतर आपण लिंबाचा अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं. खूपच छान असे चविष्ट हे काकडीचे पोहे हलके खायला असे होतात. कोथिंबीर भरपूर प्रमाणात आपण घालून घेणार आहोत.
अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निशिताच मसाले या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब केलंच असेल आणि ह्या रेसिपी माझ्या कशा वाटतात हे कमेंट्स करून नक्की कळवा आणि करून बघा. लाईक तर तुम्ही करताच आणि माझ्या ह्या रेसिपी तुम्हाला अजून तुमच्या नातेवाईकांनाही पाठवा, नक्की शेअर करा. आता आपण छानपैकी गार्निश करूयात. डाळिंबाचे दाणे खूपच सुंदर दिसत आहेत आणि चवीलाही तितकंच सुंदर हे काकडीचे पोहे लागतात. पाहू शकता आपले असे काकडीचे पोहे तयार झालेत. आता आपण छानपैकी सर्व करूयात. वरून आता आपण थोडी बारीक शेव. आता नक्कीच तुम्हाला असं वाटेल की ही डिश करावी आणि त्याची टेस्ट घ्यावीच. तर आता आपण खाऊन पाहूयात हे काकडीचे पोहे कसे झाले. अगदी चविष्ट असे झालेले आहेत. तुम्ही नक्की करून बघा. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी मध्ये.